हॅलो 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 हॅलो. समस्त देवदेवतांना विनम्र अभिवादन. या महाराष्ट्रातील या देशातील
समस्त महापुरुषांना महामातांना सादर प्रणाम। आणि ज्यांनी या देशाच्या समाज सुधारणेसाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्या समस्त समाज सुधारकांना विनम्र अभिवादन। कोकण ज्याचा कण ही वाया जात नाही असं आमचं कोकण। या कोकणाला निसर्गानं भरभरून असं सौंदर्य प्रदान केलेलं आहे आणि त्या निसर्गाबरोबरच या कोकणाचं वैभव वाढवतात त्या इथल्या कोकणच्या मातीमध्ये रुजलेल्या लोककला। त्यातलीच एक समृद्ध लोककला अर्थात शक्तितुरा जांभळी कलगीतुरा। त्या लोककलेचं आयोजन म्हणजेच आपली संस्कृती आणि परंपरेचं जतन आणि संवर्धन। त्या लोककला इथल्या समाजाचं प्रतिबिंब आहेत। या लोककला इथली संस्कृती, इथली परंपरा, इथली बोलीभाषा, इथले खाद्य आणि सगळ्याच गोष्टीचं संस्कृतीचं वहन करतात आणि म्हणून या लोककला जपल्या पाहिजे, जतन केलं पाहिजे। याच उद्दिष्टानं गेले अनेक वर्ष सातत्यपूर्ण या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावर्डे यांच्या वतीनं या लोककलेचं आयोजन केलं जातं आणि आम्ही कलावंत भाग्यवान आहोत की अशा पवित्र आणि पावन भूमीमध्ये अशा बहादर अशा आयोजनामध्ये आम्हाला आमची कला सादर करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते। गेली सतत 50 वर्ष या मंडळानं अतिशय दर्जेदार कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सातत्यपूर्ण नवनवीन शाहीर, नवनवीन कल्पना, नवनवीन योजना आणि नवनवीन रंग ढंग आणि तरंग आपल्याला अनुभवायला मिळतात। मी स्वतःला भाग्यवान समजतो की या पवित्र आणि पावन भूमीमध्ये मला कला सादर करण्याची ही 6वी संधी या मंडळाने प्राप्त करून दिली आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या आयोजकांचं, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावर्डेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला या सुवर्ण वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। सुवर्ण क्षण आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। या भूमीला सोनेरी स्पर्श झालेला आहे। गणरायाचं आगमन झालं त्याच दिवशी कळलं की सुवर्ण महोत्सव आहे आणि त्यामुळं अनेक उपक्रम या 10 दिवसांमध्ये राबवले जाणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आणि विशेष म्हणजे या 10 दिवसामध्ये ज्या लोकांनी या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये या मंडळाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं, योगदान दिलं, त्या सर्वांचा यथोचित सन्मान या आमच्या मंडळाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि म्हणून आजची ही प्रसन्न रात्र आहे। या प्रसन्न रात्री आपल्या रसिकतेची माशाल हाती घेऊन आलेले सर्व आमचे रसिक बंधू भगिनी आणि मायबाप हो, आपल्या सर्वांच्याच चरणी शाहीरचा शाहिरी मुजरा, शाहिरी मुजरा, शाहिरी मुजरा। कार्यक्रम किंवा कुठली संस्कृती जपण्याचं काम जितकं शाहिरांचं आहे तितकंच आयोजकांचं आहे आणि त्याहीपेक्षा रसिकांचं सुद्धा आहे। रसिकांची अपेक्षा काय आहे त्यावर शाहीर जातो, पण शाहिराला काय पाहिजे हे सुद्धा रसिकांना माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून आजचा क्षण, आजचं हे खेळ, आजचा हा सामना अत्यंत महत्वाचा आहे। या निमित्तानं अनेक लोकप्रतिनिधी, अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे उत्तुंग व्यक्तिमत्व या ठिकाणी गर्दीमध्ये बसलेले आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी आमची कलगीतुरा ही लोककला आहे। या लोककलेला सुगीचे दिवस यावे, शासन दरबारी हिला राजाश्रय प्राप्त व्हावा किंवा या कलेला लागलेलं गालबोट आहे याच्यामध्ये जी विकृती आहे, व्यभिचार आहे तो दूर व्हावा, यासाठी म्हणून कलगीतुरा समाज उन्नती मंडळ गेले अनेक वर्ष कार्यरत आहे आणि आता आपल्याला काही अंशी त्याच्यामध्ये यश सुद्धा येत आहे। त्यासाठी म्हणून एक समन्वय समितीचं गठन करण्यात आलेलं आहे आणि या समन्वय समितीचं अध्यक्षपद आपल्या या चिपळूण तालुक्याला लाभलेलं आहे। याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे आणि हे अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अभयदादा शस्त्रबुद्धे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। दादांना मी शाहिरी मुजरा करतो। दादा, तुमचा आशीर्वाद आणि सर्व कलावंतांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन नेहमीच लाभतं। आज आपण या ठिकाणी आहात, मला वाटतं फार कमी वेळा तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असाल, पण आज तो योग आलेला आहे। आपलं खरोखरच शाहिरी मुजरा आहे। या निमित्तानं माझे गुरुवर्य शाहीर दत्ताराम आयरे आज या ठिकाणी येणार होते, मात्र त्यांची प्रकृती नीट नसल्यामुळं ते आज येऊ शकले नाहीत। मात्र माझे अनेक गुरुबंधू या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ज्यांनी परवाच मला वाटतं 14 तारखेला या ठिकाणी आपली कला सादर केली। ते आमचे शाहीर माझे गुरुबंधू विनायक पडवळ गुरुजी, त्याचबरोबर शाहीर अशोक वहाळकर, शाहीर गणपत घाणेकर, असे अनेक लोक आहेत या गर्दीमध्ये की काही मला दिसले पण नाहीत, परंतु असे अनेक गुरुवर्य, वस्ताद, कवी, शाहीर हे या ठिकाणी ज्याची उपस्थित असतील त्यांना सर्वांनाच मी शाहिरी मुजरा करतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत आणि हे आमच्या कलेचं यश आहे। ज्या ठिकाणी माता भगिनी कार्यक्रम करण्यासाठी उपस्थित राहतात आणि त्या शेवटपर्यंत राहाव्यात यासाठी आमचे प्रयत्न असणे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून सर्व माझ्या नारी शक्तीला शाहीर खेळकरचा सलाम आहे, शाहिरी मुजरा आहे की रंगाचा भरला रंग
मांडला असा चौरंग, रंगात भरला रंग मांडला असा चौरंग, हा सोहळा आहे चतुरंग, हा सोहळा आहे चतुरंग, आहे लोककलेचा लोकरंग, लोककलेचा लोकरंग. म्हणून या लोककलेच्या रंगात न्हावून जाण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत. सर्वांनी या लोककलेचा रंग ढंग आणि तरंगाचा आनंद आस्वाद घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत सहकार्य करायचं आहे. या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं मी खरोखरच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यामध्ये प्रामुख्यानं अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ कलावंत तुकारामजी साळवी साहेब यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर कार्याध्यक्ष शांतारामजी बांबाडे, खजिनदार मुरलीधर कोकाटे, संचालक शांताराम बागवे, संजयजी चव्हाण संचालक, सूर्यकांतजी चव्हाण, अजित कोकाटे उपाध्यक्ष, विश्वास गुरव सचिव, त्याचबरोबर आमचे परममित्र एक जातीवंत कलावंत देवराज गरगटे सहसचिव, त्याचबरोबर केतनजी पवार साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी प्रदीपजी राजेश शिर्के संचालक, निशिकांतजी वानरकर आणि सुरेश घाणेकर हे सर्वच लोक आहेत ज्यांनी खरं तर ह्या मंडळाची धुरा आजवर इथपर्यंत आणून पोहोचवलेली आहे. ही विद्यापीठ आहे या नगरीचं आणि म्हणून खरं अर्थानं ज्या वेळेला या भूमीमध्ये येतो तेव्हा एक ना